पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचं लोकार्पण. पंतप्रधानांचा अटल सेतूवरून प्रवास. मुंबई नवी मुंबईतील अनेक विकास कामांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. दिघा रेल्वे स्टेशन, खारकोपर, उरण रेल्वेसह अनेक प्रकल्पांचं उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी मुंबईमध्ये सभा. सभेआधी पंतप्रधानांची रथयात्रा. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित. शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची विकास यात्रा सुरू. नवी मुंबईतील भाषणामध्ये पंतप्रधान मोदींचं सूचक वक्तव्य. लोकसभा निकालांनंतर राजकीय भूकंप येणार. विरोधी पक्ष तो भूकंप सहन करू शकणार नाही. मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मोदींचा लोकप्रिय पंतप्रधान म्हणून उल्लेख. तर रायगडमध्ये तिसरी मुंबई उभी राहणार. तिसऱ्या मुंबईसाठी अटल सेतू खूप महत्त्वाचा. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. उरण खारकोपर रेल्वेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण. नवी मुंबई शहर आणि उरण तालुका रेल्वेनं जोडला गेल्यानं उरणवासियांचा जल्लोष. दिघागाव रेल्वे स्टेशनचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण. रेल्वे स्थानकाबाहेर ठाकरे गट आणि भाजपकडून बॅनरबाजी. 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. मुख्यमंत्र्यांकडून मोदींचा सत्कार. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरही उपस्थित. माता भगिनींवरून शिवीगाळ करू नका, नशेपासून दूर रहा. राष्ट्रीय युवा महोत्सवात पंतप्रधानांचं आवाहन. पंतप्रधान मोदींकडून राजमाता जिजाऊंना वंदन. राष्ट्रीय युवा महोत्सवात जिजाऊंना वंदन करत कार्यक्रमाला सुरुवात. आजही शहीद भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त यांची देश आठवण करतो. याच वीरांनी देशाला नवी दिशा दिली. मोदींचं वक्तव्य. तर भारतातील युवकांमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होतीये. भारत हे उत्पादनांचं हब झालंय. पंतप्रधानांचं वक्तव्य. युवकांचा सेवाभाव देशाला उंचीवर घेऊन जाईल. सरकारनं 10 वर्षात तरुणांना विविध संधी दिल्या. प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी तयार केली. तरुणांवर आमचा सर्वाधिक विश्वास. मोदींकडून भारतातील तरुणांची प्रशंसा. मोदींच्या नेतृत्वात देशाचा वेगानं विकास. राम मंदिर बनवून बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं वक्तव्य. देशात लवकरच ऑलिम्पिकचं नियोजन करणार. काँग्रेसच्या काळामध्ये ऑलिम्पिक घोटाळे होत असत. आता 100 मेडल जिंकले जातात. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं वक्तव्य. नाशिकमधील युवा महोत्सवामध्ये विविध राज्यांचे युवा संघ उपस्थित. मोदींसमोर प्रत्येक राज्यातील संस्कृतीचं प्रदर्शन. युवा महोत्सवामध्ये युवकांकडून योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण. जिम्नॅस्टिक, कसरती, मलखांब प्रात्यक्षिकं सादर. पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर. मोदींचा नाशिकमध्ये रोड शो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रोड शोमध्ये सहभागी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गोदावरी पूजन रामकुंडावर. मोदींकडून महाआरती. साधू महंतांची मोदींनी घेतली भेट. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते विधिवत पूजन. मंदिर परिसरातील कीर्तनातही पंतप्रधान मोदींचा सहभाग. पंतप्रधान मोदींकडून काळाराम मंदिरामध्ये स्वच्छता. 22 जानेवारीच्या सोहळ्याआधी देशभरातल्या मंदिरांमध्ये स्वच्छतेचं आवाहन. नाशिकमध्ये झळकले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे फ्लेक्स. युवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चौकाचौकात नेते आणि महापुरुषांचे बॅनर्स. मोदींच्या दौऱ्यानिमित्त नाशिकमध्ये युवकांचं 3 पावली नृत्य. युवकांचा उत्साह वाढवण्यासाठी पालकमंत्री दादा भुसेही 3 पावली नृत्यात सहभागी. पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्यानिमित्तानं जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी स्थानबद्ध. तब्बल 20 तासांनंतर स्थानबद्ध केलेल्या शेतकऱ्यांची सुटका.
देशातील सर्वात मोठे शंकराचार्य नरेंद्र मोदी आहेत असं भाजपला वाटत असावं, त्यामुळे श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला शंकराचार्य येत नसतील. संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल. निवडणुकीच्या तोंडावर असे दौरे वाढतात. लोकांना जेव्हा त्यांची गरज असते तेव्हा मोदी दौरे करत नाहीत. ते जिथे जातील तिथे धर्म जात पात करतील. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची मोदींच्या नाशिक दौऱ्यावर टीका. मोदींनी निवडणुकांपूर्वी दौरे केले तरी लोकांच्या मनामध्ये काय आहे ते निवडणुकीच्या दिवशी दाखवतात, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. मोदींच्या दौऱ्यावर सुशील कुमार शिंदे यांची टीका. राम मंदिर हा भाजप, हिंदू महासभा आणि RSSचा अजेंडा असल्याचंही शिंदेंचं वक्तव्य. नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर किती घराणेशाहीची लोक होती. घराणेशाहीवरच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पंतप्रधान मोदींना सवाल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सामान्य जनतेची काळजी नाही, त्यांनी आज सिंदखेड राजाला यायला हवं होतं. मनोज जरांगेंची मोदींवर टीका. देवेंद्र फडणवीस म्हणजे शूरपणखा, नाक कापल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊतांची टीका. शिवसेना मणिपुरातील राम मंदिरामध्ये जाणार, मोदींनीही यावं, राऊतांचं आवाहन. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत सारखे भूत आवरावे, गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना सल्ला. सामनामध्ये विधानसभा अध्यक्षांचा छदाम, शास्त्री म्हणून उल्लेख. ज्यांच्याकडे छदामभर सुद्धा माणसं उरली नाहीत ते अध्यक्षांना छदाम म्हणतात. सामनातील अग्रलेखावरून राम कदम यांची टीका. रोहित पवारांनी पुन्हा अजित पवारांवर टीका केली तर रोहित पवारांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही. अजित पवार गटाचे नेते प्रशांत पवार यांचा इशारा. या नाटकाची स्क्रिप्ट फार पूर्वीच तयार झालेली होती. शिवसेनेसंदर्भातील निकालावर कपिल सिब्बल यांचं ट्विट. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.